पुढची बातमी, जून महिना जवळपास कोरडा गेल्यामुळे राज्यात पेरण्या खोळंबलेल्या आहेत। राज्यामध्ये आतापर्यंत फक्त 20%च पेरण्या होऊ शकल्यात। राज्य कृषी विभागानं ही माहिती दिलेली आहे। 1 जुलै 2024 अखेरीस 28,39,363 एकरांवरती पेरण्या पूर्ण झाल्यात, तर गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत एकूण 62% पेरण्या पूर्ण झालेल्या होत्या। आणि विभागनिहाय पेरण्यांचं क्षेत्र आणि टक्केवारी किती आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। कोकण विभाग प्रत्यक्ष पेरणी 10,541 आणि टक्केवारी आहे 3%। नाशिक विभाग प्रत्यक्ष पेरणी झालेली आहे 66,255 एकरवर आणि पेरण्यांची टक्केवारी आहे 32%। त्याचबरोबर पुणे विभाग प्रत्यक्ष पेरणी 1,40,132 आणि टक्केवारी आहे 11%। त्याचबरोबर कोल्हापूर विभागामध्ये प्रत्यक्ष पेरणी झालेली आहे 85,203 आणि याची टक्केवारी जवळपास 12% इतकी आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभाग प्रत्यक्ष पेरणी 4,42,714 आणि पेरण्यांची टक्केवारी आहे 21%। लातूर विभाग प्रत्यक्ष पेरणी 3,69,945 आणि जर पेरण्यांची टक्केवारी आपण पाहिली तर ती 13% इतकी आहे। अमरावती विभाग प्रत्यक्ष पेरणी 7,65,780 आणि पेरण्यांची टक्केवारी आहे 24%। नागपूर विभाग प्रत्यक्ष पेरणी झालेली आहे 3,64,774 आणि जवळपास 19% पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत। आणि आता बातमी आहे एबीपी माझाच्या इम्पॅक्टची। नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यातल्या सेलोटी गावामध्ये 25 जूनला वीज कोसळून प्रवीण मरखडे या